नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता आजी विचार करत असतात, वाट बघत असतात. कारण पंडित म्हणजे गुरुजी सुद्धा फोन उचलत नसतात. तर त्यांना काळजी वाटलेली असते की पूजा झाली की नाही, कशी झाली असेल पूजा, असं त्यांच्या मनामध्ये विचार येत असतात. तेवढ्यातच आता वल्लरी येते आणि म्हणते, आई काय झालं, तुला काय वाटतंय? अर्णवची आणि लावण्याची पूजा झाली नसेल का, की काही तू आणखी अजून काही सांगितलंय अर्णवला? तेव्हा आता आजी म्हणते, बस गप बस ग, काहीच्या काही काय बोलते. मी पंडितजींना फोन लावते आहे, पण ते पण माझा फोन रिसीव करत नाही आहे. काही झालं असेल की नाही, कशी झाली असेल पूजा, हे आता विचार आजीच्या मनात येत असतात. तेव्हा आता आजी म्हणते, वल्लरी तू शांत बस, तुला विचारलं नाही आहे मी, तू मध्ये मध्ये नाक नको खूप स्वतः. तर तेवढंच आता लावण्य येते. तेव्हा आता लावण्य म्हणते, आजी. तेव्हा आता आजी म्हणते, लावण्य आलीस तू बाळा, कशी झाली पूजा, कसं झालं तिथे, पूजा छान व्यवस्थित झाली ना? तेव्हा आता लावण्य म्हणते, हो आजी खूप छान झाली, मस्त आम्ही दोघांनी सोबत पूजा केली, माहिती का? असं वाटत होतं की आम्ही नवरा बायको झालेलेच आहे, कपल, असं कपल बनवूनच आम्ही पूजा केली असं वाटत होतं मला, असं फील होत होतं. तेव्हा आजी म्हणते, हो ना, हे बघ देवाची इच्छा होती तुम्ही दोघांनी सोबत पूजा करावी आणि तसंच झालं नाही का? तेव्हा आता इकडे खूप खुश असते लावण्यासुद्धा. तर आता वल्लरीसुद्धा पण आता लावण्याला खोटं सांगत असते आजीला चढवण्यासाठी. ती तिथे झालेला प्रकार काही सांगतच नसते आजीला. पण आजीला असंच वाटत असतं की लावण्याने आणि अर्णवने दोघांनी मिळून पूजा केलेली आहे. पण हे मात्र सगळं खोटं आहे, कारण ईश्वरीने सगळी धावपळ केलेली असते. लावण्याला ते अजिबात आवडलेलं नसतं की ते भाकरीचं पीठ दळा आणि मग ज्वारी आणा आणि मग भाकरी टाका तव्यावर, नैवेद्य दाखवा, हे तिला अजिबात आवडलेलं नसतं. पण तरीसुद्धा लावण्य आजीसोबत देखत खोटं बोलत असते. तर आता हे ऐकून आजी खूप खुश होते. तर आता इकडे आकाश, अर्णव आणि अंजली हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा आता अर्णव विचारतो, ताई जिजू कुठे आहे? तेव्हा आता अंजली म्हणते, अरे बाळा, जिजू घरीच आले होते, आराम करत असतील ते त्यांच्या रूममध्ये वगैरे, आताच आपण आलो ना. तेव्हा आता आकाश म्हणतो, नाही जिजू तर काही आलेच नाही घरी, आले असते तर मला दिसले नसते का, आम्ही गप्पा मारल्या नसत्या का? आता हे ऐकून अंजलीला खूप शॉक होतो. अंजली म्हणते, काय ते आले नाही घरी, मग गेले कुठे असतील? मात्र आता इकडे अर्णवला थोडा डाऊट येत असतो. तर आता इकडे बाहेर आता राजेश बघत असतो की घरात कोण आहे कोण नाही, आणि अशी म्हणजे बघत असतो काय चाललंय, कोण काय बोलत आहे काय नाही, असं तो बघत असतो डोकून डोकून. तर आता इकडे अंजली म्हणत असते की काय हो, तो आता घरात जातो आणि म्हणतो, काय हो तुम्ही कुठे होते? तेव्हा आता राजेश म्हणतो, काही नाही, मी डॉक्टरकडे गेलो होतो, हे बघ हे औषधी आहे बघ, मला बरं वाटत नव्हतं, मग मी तिथून डायरेक्ट डॉक्टरकडे गेलो आणि म्हटलं घरी जाऊ, पण मग मला मध्येच काम आलं, तर मग मी मध्येच कामाला निघून गेलो, असं तो आता खोटं खोटं सांगत असतो. तर मामा म्हणतात, काय हो जावई बापू कुठे होते? तुम्ही माझ्या भाचीला खूप हर्ट करतात, तिच्यासोबत कधीच नसतात. तेव्हा तो मुद्दाम नाटकं करत म्हणतो, अहो मी थांबणार होतो तिथेच, पण माझी तब्येत अचानक बिघडली म्हणून मग मी निघून आलो. तर आता इकडे मामाला सुद्धा संशय आलेला असतो. मामा म्हणतात, जावई बापू पण हे चुकीचं आहे बरं का, हे योग्य नाही, तुम्ही माझ्या अंजलीला काही वेळ देत नाही, असं आता मामा म्हणत असतात. पण आता मामा म्हटल्यावर आता अर्णव म्हणतो, मामा शांत बसा आता, असं तो मामाला आता सांगत असतो. तेव्हा आता अंजली म्हणते, चला आपण रूममध्ये जाऊ, रूममध्ये तुम्ही आराम करा बरं. मग अंजली आता राजेशला घेऊन रूममध्ये जाते. तेव्हा आता मामा अर्णवला म्हणतो, अर्णव हे तुझ्या म्हणजे ह्या जिजूचं येणं काहीतरी चालू आहे बरं का, कारण एवढं बिझी असणं माणूस म्हणजे नेमकं काय करतो हा माणूस, मला काही समजत नाही, मला नजर ठेवावी लागेल याच्यावर, ते जावई बापूंवर. तेव्हा आता अर्णव म्हणतो, मलाही तसंच वाटतंय, मला थोडंसं म्हणजे वेगळंच वाटतं आहे, पण काय आहे ते मी बोललो नाही कोणाजवळ, उगाचच ताईला वाईट वाटेल म्हणून. तेव्हा आता मामा म्हणतो, हो ना, मलाही थोडंसं वेगळंच वाटतं जावई बापूंबद्दल. तर आता इकडे ईश्वरी घरी आलेली असते. ईश्वरी म्हणते दरवाज्यातच, काय झालं सांगा ना मला, काय झालं? तेव्हा आता सगळे शांत असतात, सगळे नाटकं करत असतात. ईश्वरी म्हणते, बोला ना पटकन, काय झालंय? मी एवढं धावत पळत आली आणि तुम्ही माझ्याशी बोलत सुद्धा नाही. आई काय झालं? आत्या बोल की, काय झालं? नम्रता बोल ना बेटा, नमू बोल ना, काय झालं सांग ना मला. तेव्हा नमू म्हणते, काय नाही ग, काय होणार आहे, काहीच नाही झालं, असे ते आता नम्रता त्याची खिल्ली उडवत असते. पण आता ईश्वरीला सरप्राईज देण्यासाठी आता मागणं तिचे बाबा येतात. तिचे बाबा इंदोरवरून आलेले असतात. तर तिचे बाबा आल्यावर आता ईश्वरी एवढी खुश होते
डायरेक्ट तोंडाला हात लावून तिचा म्हणजे आनंद मावत नसतो गगनामध्ये. तेव्हा ती म्हणते, बाबा तुम्ही केव्हा आले आणि मला काही सांगितलंसुद्धा नाही. खरंच बाबा तुम्ही केव्हा आले बरं? तेव्हा आता तिचे बाबा म्हणतात की मी आत्ताच आलो, थोडा वेळ झाले. मग ती म्हणते, मला सांगितलंसुद्धा नाही बाबा तुम्ही की तुम्ही येत आहेत म्हणून. मला कोणीच सांगितलं नाही, आईने, आत्याने आणि नमूनेसुद्धा सांगितलं नाही, तुम्हाला माहिती का? तेव्हा ती असं सांगत असताना तर बाबा म्हणतात, अरे बाळा असंच काम होतं म्हणून आलो मी, आणि तुला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून आलो. तेव्हा आता बाबा म्हणतात, एक काम पूर्ण करायचं होतं त्यासाठी मी इथे आलो आहे. तेव्हा ते आता सगळे एवढे खुश होतात. सुप्रियासुद्धा खूप खुश झालेली असते. तर आता या ठिकाणी आता ईश्वरी पुढे येते आणि तिच्या बाबाच्या गळ्यात गळा घालते आणि खूप तिला आनंद झालेला असतो. गळ्यात गळा घालून ती भेट घेते आणि म्हणते, बाबा तुम्ही पण ना मला सांगायचं ना, मी तुम्हाला घ्यायला आली असती आणि यांनी मला कोणीच सांगितलं नाही. मी किती घाबरली होती माहिती का? माझं सकाळपासून लक्ष लागत नव्हतं जेव्हापासून आईचा फोन आला तेव्हापासून. तर तिचे बाबा म्हणतात, हो ना, मी महत्त्वाचं काम करण्यासाठीच इथे आलो आहे, तुला माहिती का? तेव्हा आता ते सगळे जेवायला बसतात. तेव्हा आता बाबा म्हणतात की मी लग्न ठरवण्यासाठी आलो आहे. तर आता ईश्वरी म्हणते, कोणाचं? तर म्हणे तुझं आणि राकेशचं. तर आता हे ऐकून ईश्वरीला खूप धक्का बसतो. ईश्वरी म्हणते, काय? तेव्हा आता तिचे बाबा म्हणतात, हो बाळा, तुझं आणि राकेशजीचं लग्न जुळवण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे, मला बोलवून घेतलेलं आहे. तेव्हा आता ईश्वरीला खूप वाईट वाटतं, कारण ईश्वरीला अजून लग्न करायचं नसतं, तिची मनामध्ये इच्छासुद्धा नसते. तर आता इकडे राजेश फोनवर बोलत असतो. फोनवर बोलत असताना त्याला आता फोनवर धमक्या येत असतात की तुम्ही आमचे पैसे नाही परत केले ना तर तुम्हाला आम्ही असं करू, तसं मारहाण करू वगैरे, अशा गोष्टी चालू असतात राकेशच्या फोनवर. तर त्या ठिकाणी आता अंजली आलेली असते मागे आणि अंजली सगळं ऐकत असते, कारण राजेशला पैशांसाठी धमक्यांचे फोन आलेले असतात. कारण राजेशने अजून कोणाचेच पैसे परत केलेले नसतात, त्याच्यावर खूप कर्ज असतं, असं राकेशचं म्हणजे राजेशचं असतं. अंजली म्हणते, काय झालं, काय चाललं आहे, कोण धमकी देत आहे, तुम्ही कोणाला धमकी देत आहे? तेव्हा तो म्हणतो, काही नाही गं, ते आपले NGO आहे ना, तिथे मुलांसाठीच भांडावं लागतं गं, बाकी काही नाही, पैशांची कमतरता, आता मुलांकडे कोण पाहणार, गोरगरीब मुलं, त्यांना आपणच मदत करतो ना, मग त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी धमक्या द्यावे लागतात. नाहीतर मग ते मला धमकी देतात की तुम्ही मुलांसाठी एवढं खर्च करतात, तेवढं खर्च करतात, मग आम्ही तुम्हाला असं करू तसं करू, असं तो अंजलीला सांगत असतो. तर मुलांसाठी आता काही पैसे लागणार आहे, त्याच्या धमक्या होत्या. तेव्हा आता अंजली म्हणते, हो का, मग तुम्ही काळजी कशाला करतात, धमकीच ना, किती पैसे लागत आहे सांगा, मी चिंटूला सांगून तुम्हाला द्यायला लावते. तेव्हा आता राजेश मुद्दाम नाटक करत म्हणतो, नाही, चिंटूला किती वेळा सांगणार आहे तू अर्णवला, कारण अर्णवने आधीसुद्धा खूप मदत केली आणि आता परत तो मदत करेल का, नको. तेव्हा आता अंजली म्हणते, हे बघा तुम्ही काही काळजी करू नका, मी सांगते चिंटूला, माझा भाऊ लगेच तुमचं काम सोपं करून टाकेल, आणि कोणते माणसं आहे त्यांच्या अंगावर फेका ते पैसे आधी घेऊन, असं अंजली सांगत असते. तेव्हा आता अंजली म्हणत असते की आपल्याला फक्त आता एकच काम करायचं आहे, ईश्वरीचं आणि अर्णवचं लग्न जोडायचं आहे, दोघांनाही मदत करायची आहे. तेव्हा आता हे ऐकून राजेशला खूप मोठा धक्का बसतो, कारण राजेशची तर इंदोरी जिलेबी असते. तेव्हा आता इकडे अंजली अर्णवकडे आलेली असते, तर अर्णवकडे आता मामासुद्धा असतात. ते दोघंही कामाचं बोलणं चालू असतं त्यांचं. तेवढं अंजली म्हणते, चिंटू काय करतोय? तेव्हा तर तो म्हणतो, काय नाही, कामाचं बोल ना, काय काम आहे? तेव्हा ती म्हणते, अरे मला एक काम होतं. तेव्हा तर चिंटू म्हणतो, बोल ना. तेव्हा अंजली म्हणते, अरे यांना ना थोडे पैसे पाहिजे होते, NGOमध्ये ना मुलांना खायला प्यायला मिळत नाही आहे, थोडीशी धान्याची कमतरता आहे, म्हणून त्यांना पैसे पाहिजे होते. ते म्हणत होते, नको सांगू, पण मी म्हटलं, आहे ना माझा भाऊ चिंटू, तुम्हाला मदत करेल, तुम्ही एवढी काळजी कशाला करताय, टेन्शन घेऊ नका. खूप टेन्शन घेतलेलं होतं त्यांनी सकाळपासून, म्हणूनच ते दवाखान्यात गेले होते. तेव्हा आता हे ऐकून मामाला थोडा डाऊटच येतो. मामा म्हणतो, हो का, ते असं झालं का, ठीक आहे. अरे पण मग त्यांना म्हणा, एवढं टेन्शन नका घेऊ ना तुम्ही, ठीक आहे, तू जा, अर्णव देऊन टाकेल त्यांना पैसे, किती लागत आहे ते त्यांना म्हणा, सांगा, मग चेक देऊन टाकेल अर्णव, असं म्हणून आता तो मामा अंजलीला पाठवून देतो. तर आता मामा अंजलीकडे बघून
थोडा डाऊटेबलच असतो. पण अंजली बिचारी साधी असते, तिला हे राजेशचे खेळ काही माहीत नसतात. तर आता अंजली तिथून गेल्यावर आता मामा म्हणतो अर्णवला, अर्णव हे बघ, आता तर मागच्या महिन्यामध्ये आपण पैसे देतो आणि दर महिन्याला आपले पैसे देणे चालूच आहे. आपण कधीच NGOला 1 महिनासुद्धा चुकवला नाही आहे की पैसे दिले नाही आहे. मग आता कसं काय यांना पैशांची कमतरता होते आहे. तेव्हा आता अर्णव म्हणतो, हो ना, मलाही थोडा डाऊटच येतो, कारण वेळोवेळी आपल्याकडनं त्यांना NGO म्हणजे आपल्याकडनं NGOला पैसे जात आहे, वेळोवेळी चेक जातो आहे. मग आता काय गरज पडली. आता मामा म्हणतो, हे बघ बाळा, आपल्याला आहे ना जावई बापूंवर थोडं लक्षच ठेवावं लागेल, कारण हे थोडं प्रकरण मला गंभीरच वाटतं आहे. दर महिन्याला पैसे, मध्ये पैसे, काय चालू काय आहे. ते अर्णव म्हणतो, हो मामा, हे गोष्ट आहे ना फक्त आपल्यातच राहिली पाहिजे, बाकी बाहेर निघता कामा नाही. तेव्हा मामा म्हणतो, हो बाळा, तू काही काळजी करू नको, मी सगळं बघतो आणि माझ्या माणसांना सांगतो की NGOला जाऊन या, नाही तर मी स्वतः जाऊन येईल NGOला, आणि काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते सगळं बघतो. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, पण हे मामा बाहेर निघता कामा नाही ही गोष्ट. तेव्हा आता मामा म्हणतो, मी आहे ना, तू काळजी नको करू, टेन्शन नको घेऊ. तर पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की ईश्वरी आलेली असते. तेव्हा आता आजी म्हणते, ईश्वरी बेटा, तू चिंटूला खूप मदत करते, तसंच लावण्याला पण मदत कर ना गं. लावण्याला मदत कर आणि तिचं, लावण्याचं आणि अर्णवचं लग्न दोघांचं लग्न झालं पाहिजे, म्हणून लावण्यालाही तयार कर ना तू लग्नासाठी. तिला कसं राहिलं पाहिजे, कसं काय वागलं पाहिजे ते सगळं सांग की. तेव्हा आता ईश्वरी म्हणते, बरं आजी ठीक आहे. तरी आजी तिला विचारते, पूजा कशी झाली कालची. तेव्हा आता ईश्वरी म्हणते, हो छान झाली. तर आता इकडे मामा NGOतून आलेले असतात, ते सगळा तपास करून आले असतात राजेशचा. तेव्हा आता मामा अर्णवकडे येतो आणि अर्णवला सांगतो, हे बघ अर्णव, चिंटू, NGOमध्ये ना काहीच प्रॉब्लेम नाही आहे, धान्याचाही तुटवडा नाही आहे, अजिबात कशाचेच प्रॉब्लेम नाही आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे, धान्याचा तर दूरचाच प्रश्न राहिला. तेव्हा आता हे ऐकून अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते. अर्णव म्हणतो, असं आहे तर मग हा जिजू पैसे का उकरतो आहे, पैसे का घेतले, कोणत्या कारणासाठी घेतले मग आपल्याकडनं पैसे. तेव्हा आता मामाला आणि अर्णवला चांगलाच डाऊट आलेला असतो आता राजेशचा. आता राजेशचं सत्य आता सगळ्यांसमोर येईल का. आणि विशेष म्हणजे अर्णव आणि मामांदेखत जर कधी आलं तर राजेशचं काही खरं नाही. तर आता इकडे अर्णव आणि ईश्वरी आणि आजी बोलत असताना तिथे लावण्य येते. तेव्हा आता लावण्य म्हणते, हे बघा आजी, मी तुमच्यासाठी किती छान फुलं आणले आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, लावण्या मॅडम, हे बघा, तुम्ही आजीला इम्प्रेस करण्यासाठी कसे फुलं आणले, तसं तर अर्णव सरांना इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. तर आता हे ऐकून लावण्याच्या पायाखालची जमीन सरकते. आता काय करावं लागेल अर्णवला इम्प्रेस करण्यासाठी, सगळं तर काही करून बसली. तेव्हा आता ईश्वरीचं बोलणं ती लावून घेते मनाला आणि म्हणते, बरं ठीक आहे, अर्णवला इम्प्रेस करायचं असेल तर मी काहीही करायला तयार आहे, असं ती मुद्दाम आजी देखत म्हणत असते. तर मंडळी, आता ईश्वरी तिला पुढे जाऊन सांगेल की अर्णवला कसं इम्प्रेस करायचं आणि त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल, काहीतरी बनवावं लागेल, हे सगळं आता ईश्वरी. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. धन्यवाद.